Now we are going to see the relationship between gravitational force and centripetal force. Gravitational force, we all know that gravitational force F equal to G m1 m2 upon r square. Okay, this formula we know for gravitational force. Okay, we again know centripetal force means the force which is directed towards the center of the circle and acting towards the radius. आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि सेंट्रिपेटल फोर्स दोघांचं मीनिंग माहिती आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे त्याचा फॉर्म्युला आहे F इक्वल टू जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर. हे आपल्याला माहिती आहे, ठीक आहे ना. त्यानंतर सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की एक जेव्हा ऑब्जेक्ट आहे, सपोज हा एक ऑब्जेक्ट आहे, हा सर्कलमध्ये सर्क्युलर मोशनमध्ये जर गोल 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 फिरत असेल तर याचा अर्थ त्याच्यावर कुठला तरी फोर्स एक्झिस्ट होतो जो सेंटरपासून एक्झिस्ट होतो, त्याच्या रेडियसच्या अलॉंग एक्झिस्ट होतो आणि त्याची डायरेक्शन नेहमी सेंटरकडे असते. आपण काल एक एक्झाम्पल पाहिलं होतं की एक दगड किंवा रॉक जर आपण धाग्याला बांधला आणि त्याला गोल 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 फिरवला तर त्याच्या सगळ्या फोर्सची डायरेक्शन त्याच्या सेंटरकडे असते मोशन परफॉर्म करताना. हे आपल्याला माहिती आहे. हा जो फोर्स आहे त्याला म्हणतो आपण सेंट्रिपेटल फोर्स. आता आपण पाहणार आहोत की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि सेंट्रिपेटल फोर्समध्ये काही रिलेशन आहे का. त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आपण लक्षात घेऊया, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल की सेंट्रिपेटल फोर्स इक्वल टू mv²/r हा फॉर्म्युला आहे. हा तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे हे प्रूव्ह कसं करायचं ते आपल्याला पुढच्या क्लासेसमध्ये आहेत, पण सध्या फक्त फॉर्म्युला लक्षात घ्या की सेंट्रिपेटल फोर्स इक्वल टू mv²/r. इथे v काय आहे, v म्हणजे वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट. इफ दिस ऑब्जेक्ट इज मूव्हिंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट देन इट्स वेलोसिटी इज गिवन बाय v. आता आपल्याला अजून एक वेलोसिटीसाठी फॉर्म्युला माहिती आहे की वेलोसिटी इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. वेलोसिटी इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, नाउ सपोज दॅट द ऑब्जेक्ट विच इज मूव्हिंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट कंप्लीट वन रिव्हॉल्युशन, एक रिव्हॉल्युशन या ऑब्जेक्टने कंप्लीट केलं म्हणजे त्याचं डिस्टन्स किती झालं. इन वन रिव्हॉल्युशन डिस्टन्स इक्वल टू सर्कम्फरन्स. डिस्टन्स इक्वल टू त्याचा जो सर्क्युलर पाथ आहे तेवढं डिस्टन्स त्याने कव्हर केलं म्हणजे त्याचं डिस्टन्स इक्वल टू सर्कम्फरन्स. वी नो दॅट सर्कम्फरन्स इक्वल टू ट्वाइस पाय आर. हा सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे. आणि आपल्याला सेकंड असं माहिती आहे की एक सर्क्युलर राऊंड मारण्यासाठी लागणारा जो टाइम आहे इट इज कॉल्ड ॲज टाइम पिरियड. टाइम पिरियड मीन्स द टाइम टेकन बाय ऑब्जेक्ट टू परफॉर्म वन रिव्हॉल्युशन. ओके, इट इज डिनोटेड बाय कॅपिटल टी. त्यानुसार आपल्याजवळ वेलोसिटीचा फॉर्म्युला येईल. वेलोसिटी इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे ट्वाइस पाय आर अपॉन टी. ओके, वेलोसिटी इक्वल टू ट्वाइस पाय आर अपॉन टी. ही वेलोसिटीची व्हॅल्यू आपला जो सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mv²/r याच्यामध्ये आपण पुट करूया. पुट वेलोसिटी इक्वल टू ट्वाइस पाय आर अपॉन टी. इथे आपण व्हॅल्यू पुट केली. सेंट्रिपेटल फोर्स इक्वल टू m इंटू ट्वाइस पाय आर अपॉन टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर. ओके, म्हणजे इथे फॉर्म्युला होईल m इंटू 2 पाय आर बाय टीचा स्क्वेअर 4 पाय आर स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर आणि हा आर जो आहे डिनॉमिनेटरमधला हा टी स्क्वेअरच्या मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. ओके, म्हणजे यानुसार आपल्याला हा आर स्क्वेअरमधला एक आर आणि हा एक आर हा काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे आपल्याला काय मिळालं, आपल्याला फॉर्म्युला मिळाला एफ इक्वल टू 4 पाय एम आर अपॉन टी स्क्वेअर. ठीक आहे. आता इथे टी स्क्वेअर जो आहे आपल्याला खाली टी स्क्वेअर आहे. आपल्याला केपलर्स लॉ माहिती आहे. केपलर्स लॉ म्हणतो आपल्याला की टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. कोणत्या नंबरचा लॉ आहे हा, केपलर्स थर्ड लॉ. आपल्याला सांगतो टी स्क्वेअर डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. मग याला मी टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इक्वल टू कॉन्स्टंटच्या फॉर्ममध्ये लिहू शकते. आता आपलं हे फोर्सचं इक्वेशन पहा. इथे टीचा स्क्वेअर आहे पण वरती आरवाली टर्म आहे. आर क्यूब मला इथे आणायची आहे. जर मला इथे आर क्यूब आणायचं असेल तर काय करावं लागेल, मला फोर्सच्या इक्वेशनला आर स्क्वेअरने मल्टिप्लाय करावं लागेल. आर स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं तर आपलं इक्वेशन चेंज होईल. मग त्याला बॅलन्स करण्यासाठी आपण काय करू, या इक्वेशनला आर स्क्वेअरने मल्टिप्लाय करू आणि आर स्क्वेअरने डिवाइड करू. मग ती स्टेप पहा मी इथे केलेली आहे. एफ इक्वल टू 4 पाय एम आर इंटू आर स्क्वेअर खाली डिवायडेड बाय आर स्क्वेअर म्हणजे हे दोघं कॅन्सल होऊन आपल्याला आपली ओरिजिनल टर्म परत मिळेल मल्टिप्लाइड बाय टी स्क्वेअर. ठीक आहे. आता यानुसार मी याला थोडंसं व्यवस्थित अरेंज करते. 4 पाय एम अपॉन आर स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय आर इंटू आर जो आहे तो आर क्यूब बनेल तुमचा आणि
अपॉन मध्ये टी स्क्वेअर. आता आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर ही टर्म तुमची काय झाली, ही टर्म तुमची झाली कॉन्स्टंट. ओके. आणि 4 कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे आणि एम पण कॉन्स्टंट आहे. म्हणजे या इक्वेशनमध्ये आर क्यूब बाय टी स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, 4 पाय एम कॉन्स्टंट आहे. म्हणजे तुम्हाला इक्वेशन मिळतं आहे फोर्स इक्वल टू सम कॉन्स्टंट के डिवायडेड बाय आर स्क्वेअर. बरोबर. तर यानुसार काहीतरी कॉन्स्टंट डिवायडेड बाय आर स्क्वेअर म्हणजे तुम्हाला सरळ सरळ काय मिळतं आहे की फोर्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर. फोर्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर. आता तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला पहा. त्या फॉर्म्युल्यामध्ये पण काय आहे, फोर्स जी वरती जो दिलेला आहे तो आहे तुमचा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, जो कॉन्स्टंट आहे. वस्तूचे मास m1 आणि m2 दोन्ही कॉन्स्टंट असतील कारण वस्तू बदलली नाही तर त्यांचे मासेस कसे राहतात, सेम राहतात. आणि अपॉनमध्ये आहे आर स्क्वेअर. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये पण एफ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर मिळते आणि या फॉर्म्युल्यामध्ये पण एफ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर मिळते. ठीक आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जेव्हा एखादी ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तेव्हा त्याचा सेंट्रिपेटल फोर्स हा त्याला आवश्यक असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रोव्हाइड करतो. म्हणजे या सेंटरला असणारी एखादी वस्तू आणि ही गोल गोल ऑर्बिटमध्ये फिरणारी दोन वस्तू या दोघांच्या मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो आणि तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोण प्रोव्हाइड करतो, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द सेंट्रिपेटल फोर्स between that object and its center. Okay, so this is the relationship between gravitational force and centripetal force.